नमस्कार. आज आपण एका असा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जिव्हाळ्याचा आहे. विचार करा, 26 वर्षांचा अमित एका मोठ्या IT कंपनीत काम करतो. बाहेरून पाहिलं तर सगळं कसं एकदम सेट वाटतं नाही का? चांगला पगार, समाजात मान, घरचे एकदम खुश. पण जर त्याला आतून विचाराल ना, तर तो पूर्णपणे रिकामा आणि शून्य झालाय. रोज तेच रुटीन, तीच ट्रॅफिक आणि तोच लॅपटॉप. कामातून कसलाही आनंद मिळत नाहीये. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही फक्त अमितची कथा नाहीये. आजकालच्या या धावपळीच्या जगातल्या लाखो लोकांची हीच अवस्था आहे. पण असं का होतंय? चला आज यामागचं नेमकं कारण शोधूया. हे गांभीर्य समजून घ्यायला ना, प्रसिद्ध कवी पाश यांच्या ओळी अगदी चपखल बसतात. ते म्हणतात, सर्वांत धोकादायक असते मुर्दा शांततेने भरून जाणं आणि सर्वांत धोकादायक असते आपल्या स्वप्नांचे मरून जाणं. किती खरं आहे ना? फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं नसतं. रोज सकाळी उठून यंत्रासारखा कामावर जाणं आणि रात्री थकून भागून घरी येणं, हे वर्षानुवर्षे असंच चालत राहिलं की आतली स्वप्न कुठेतरी गुदमरून जातात. ही जी मुर्दा शांतता असते ना, ती खरंच खूप धोकादायक असते. नुसतं अस्तित्वात असणं आणि खऱ्या अर्थाने जगणं यातला हा फरक आहे. आणि हे फक्त माझं किंवा एखाद्या कवीचं मत नाहीये बरं. यामागे आकडेवारी सुद्धा आहे, जी खरंच खूप धक्कादायक आहे. आकडेवारीकडे लक्ष दिलं तर खरंच डोळे उघडतात. 2024च्या गॅलप पोलनुसार जगभरातले फक्त 23% लोक आपल्या कामात खऱ्या अर्थाने एंगेज्ड आहेत, म्हणजे मनापासून काम करतात. मग बाकीचे उरलेले तब्बल 77% लोक एकतर क्वाईट क्विटिंग करतायत किंवा त्यांना त्यांच्या कामात अजिबात रस नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर 10 पैकी 8 लोक रोज अशा ठिकाणी जातात जिथे त्यांचं मन अजिबात रमत नाहीये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 23% लोक कामात रस घेतात ते फक्त स्वतःच आनंदी नसतात, तर ते 18% जास्त प्रोडक्टिव्ह असतात आणि त्यांच्या कंपन्यांना सुद्धा 23% अधिक फायदा होतो. म्हणजे बघा, आवडीचं काम न करणं हे फक्त वैयक्तिक नुकसान नाहीये, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसतोय. मग आता प्रश्न पडतो की खऱ्या अर्थाने आपली आवड किंवा पॅशन शोधायची कशी? बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पॅशन ही जन्मजात असते किंवा आत कुठेतरी लपलेली असते. पण स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि प्राध्यापक कॅल न्यूपोर्ट यांच्या संशोधनाने हे मिथक पूर्णपणे मोडून काढलंय. फिक्स्ड माइंडसेट असलेले लोक मानतात की पॅशन म्हणजे जणू काही एखादा लपलेला खजिना आहे जो फक्त शोधायची देर आहे. पण ग्रोथ माइंडसेट याच्या अगदी उलट सांगतो. त्यांच्या मते पॅशन हे एका रोपट्यासारखं असतं. ते अचानक आकाशातून पडत नाही. नवीन गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो, कौशल्य शिकावी लागतात आणि मग त्या रोपट्याला खत पाणी घालून हळूहळू वाढवावं लागतं. आता तुम्ही विचार कराल, जर काम आवडतच नाही तर लोक तिथे अडकून का राहतात? याचं मुख्य कारण म्हणजे हा सोन्याचा पिंजरा. याची सुरुवात बघा कशी होते. वयाच्या 16व्या वर्षापासूनच कोचिंग क्लासच्या फीचं ओझं, मग 18व्या वर्षी शिक्षणासाठी घेतलेलं मोठं एज्युकेशन लोन, 22व्या वर्षी पहिली नोकरी लागते न लागते तोच गाडीचा EMI सुरू, आणि 26-27 पार करत नाही तोच घराचा EMI. हे सगळं मिळून आपल्याला अशा एका पिंजऱ्यात अडकवतं की बाहेर पडणं अशक्य वाटू लागतं. आणि यात भर घालते ती फोमो, म्हणजे मागे राहण्याची भीती. मित्र पुढे चालल्यात, परदेशात फिरतायत, मग आपण मागे राहायला नको. या सामाजिक आणि आर्थिक दबावाखाली लोक चुकीच्या आणि त्रासदायक नोकऱ्यांमध्ये अक्षरशः स्वतःला बांधून घेतात. बरं, यात स्वतःची आवड न सापडणं हा काही वैयक्तिक दोष नाहीये. हा 12,000चा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जगभरात तब्बल 12,000पेक्षा जास्त मान्यताप्राप्त करिअरचे पर्याय आहेत. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेत किंवा समाजात आपल्याला किती पर्यायांची माहिती दिली जाते? जेमतेम 10 ते 15. तेच ते इंजिनियर, डॉक्टर, CA किंवा एखादा सरकारी नोकरी. आता विचार करा, जर एखाद्याला वेगळ्याच क्षेत्रात रस असेल पण त्याबद्दल कधी माहितीच मिळाली नाही, तर तो ते क्षेत्र निवडणार कसं? त्यामुळे लक्षात घ्या, हा आपला वैयक्तिक दोष नाही, तर हा फक्त योग्य माहिती आणि एक्सपोजरचा अभाव आहे. म्हणूनच सुरुवातीला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेणं खूप गरजेचं ठरतं. डेव्हिड ॲप्स्टाईन यांच्या अत्यंत प्रसिद्ध संशोधनानुसार जे लोक करिअरच्या सुरुवातीला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांचा अनुभव घेतात, म्हणजेच ज्याला ते सॅम्पलिंग म्हणतात, ते लोक दीर्घकाळात जास्त यशस्वी होतात. होतं काय, खूप लवकर एकाच गोष्टीत अडकून पडलं की चुकीची निवड होण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे सुरुवातीला जर आपण काही काळ वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करण्यात घालवला तर तो वेळ अजिबात वाया जात नाही. उलट ती भविष्यासाठी केलेली एक उत्तम गुंतवणूक असते. मग आता स्वतःसाठी योग्य मार्ग कोणता हे ओळखायचं कसं? यासाठी फ्लो स्टेट ही संकल्पना समजून घेणं अगदी मस्ट आहे. फ्लो स्टेट म्हणजे अशी मानसिक अवस्था जिथे तुम्ही कामात इतके मग्न होता की वेळेचं भानच राहत नाही. हे काम एकदम सोपंही नसतं आणि खूप कठीणही नसतं. ते बरोबर तुमच्या क्षमतेला आव्हान देतं. आणि माहीत आहे का, या अवस्थेत प्रोडक्टिव्हिटी चक्क 500% वाढू शकते. नेहाचं उदाहरण खूप भारी आहे.
ती एक गृहिणी होती जिने फक्त छंदापोटी बेकिंग करायला सुरुवात केली. पण जेव्हा ती केक बनवायची तेव्हा ती अगदी या फ्लो स्टेटमध्ये असायची. आणि त्याच पूर्ण एकाग्रतेतून आणि मग्नतेतून तिने आज स्वतःचा एक अत्यंत यशस्वी क्लाउड किचन व्यवसाय उभा केलाय. आता साहजिकच प्रश्न पडतो की नवीन गोष्टी ट्राय करून पाहायच्या म्हणजे वेळ किती लागणार? तर याचं उत्तर आहे फक्त 20 तास. हो, अगदी बरोबर ऐकलत. लेखक जोश कॉफमन यांचा हा नियम सांगतो की कोणतंही नवीन कौशल्य प्राथमिक पातळीवर चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी फक्त 20 तास पुरेसे असतात. जर गणित मांडलं तर दिवसातून फक्त 45 मिनिटं एका महिन्यासाठी. एवढ्या कमी वेळात तुम्ही एखादं नवीन कौशल्य शिकून हे नक्कीच ठरवू शकता की ते काम खरोखरच आनंद देतंय की नाही. आहे की नाही सोपं? पण खरी कसोटी पुढेच असते. कोणतीही नवीन गोष्ट उत्साहात सुरू करणं सोपं असतं, पण त्यात टिकून राहणं सर्वात कठीण. अँजेला डकवर्थ यांच्या रिसर्चनुसार यशाचं सर्वात मोठं गमक हे बुद्धिमत्ता किंवा टॅलेंट नाहीये, तर ते आहे ग्रीट. ग्रीट म्हणजे काय? तर कामाची आवड आणि कितीही अडचणी आल्या तरी टिकून राहण्याचं सातत्य. जेव्हा आपण काही नवीन शिकतो, सुरुवातीला चुका होतात, फ्रस्ट्रेशन येतं. अशा त्या कठीण वेळेत फक्त टॅलेंट उपयोगाला येत नाही, तर दररोज न चुकता सराव करण्याची तयारीच पुढे घेऊन जाते. चला तर मग, या ना आवडणाऱ्या करिअरच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचंच असेल तर आपण एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक आराखडा पाहूया. याला म्हणतात 3E फ्रेमवर्क. 3E फ्रेमवर्क हे 3 एकदम सोपे पण अत्यंत पॉवरफुल टप्पे आहेत. पहिला एक्सप्लोर, दुसरा एंगेज आणि तिसरा एक्सेल. या 3 पायऱ्यांचा वापर करून कोणीही स्वतःची खरी आवड शोधून ती वाढवू शकतो. आता आपण यातला प्रत्येक टप्पा जरा सविस्तर समजून घेऊया. पहिली पायरी आहे एक्सप्लोर करण्याची. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्यातले सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवणं आणि आपली क्षितिज विस्तारणं. जगभरात उपलब्ध असलेल्या शेकडो करिअरच्या पर्यायांवर एकदा नजर टाका. त्यातून थोडे जरी मनोरंजक वाटत असतील असे 30 पर्याय निवडा आणि मग पुढचे 30 दिवस दररोज फक्त 30 मिनिटे देऊन या वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल थोडा रिसर्च करा. त्यांच्याबद्दल लेख वाचा, व्हिडिओज बघा. मी खात्रीने सांगतो, यामुळे एका पूर्णपणे नवीन जगाची ओळख होईल, ज्याचा कदाचित आधी कधी विचारही केला नसेल. यानंतर येते आपली दुसरी पायरी, एनगेज. नुसती माहिती गोळा करून तर भागणार नाही, प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागेल. जे 30 पर्याय निवडलेत त्यातले 5 ते 7 सर्वात जास्त आवडलेले पर्याय आता वेगळे काढा आणि यावर प्रत्यक्ष छोटे छोटे रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स करायला सुरुवात करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला ते 20 तास द्या. मुख्य म्हणजे आत्ताची नोकरी लगेच सोडायची गरज नाहीये. हे शनिवार रविवार किंवा ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी करता येईल. जसं अमितने केलं. पॅनिक अटॅक येऊ लागल्यावर त्यांनी वीकेंडला लाकूड कोरण्याचं काम सुरू केलं आणि त्याला त्यातून खूप शांतता मिळाली. हे सगळं करत असताना एक गोष्ट नक्की नोटीस करा. कोणतं काम करताना तुम्ही फ्लो स्टेट अनुभवताय? आणि आता आपण पोहोचतो तिसऱ्या आणि सगळ्यात कठीण पायरीवर, एक्सेल. खरं सांगू, बहुतांश लोक इथेच हार मानतात. सुरुवातीचा तो नवीन गोष्टीचा उत्साह ओसरल्यावर जे पुढचे 6 महिने रोजचं कंटाळवाणं काम असतं ना, तिथे तुमचं खरं ग्रीट पणाला लागतं. पण इथेच टिकून राहायचंय. आजच्या या डिजिटल जगात स्वतःच्या कामाचं एक सोशल मीडिया पेज बनवून स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करता येतो. यातून हळूहळू एक साईड इन्कम सुरू होतं आणि जेव्हा हे साईड इन्कम मुख्य पगाराचा एक मोठा भाग कव्हर करेल ना, तेव्हा त्या न आवडणाऱ्या नोकरीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा एक भक्कम प्लॅन तयार करणं सहज शक्य होतं. या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे ही अप्रतिम जपानी संकल्पना इकिगाई. इकिगाईचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. अगदी सोपे आहेत. पहिलं, जे काम करायला मनापासून आवडतं. दुसरं, ज्या कामात तुम्ही एकदम उत्कृष्ट आहात. तिसरं, ज्या कामाची या जगाला खरोखर गरज आहे. आणि चौथं, ज्यासाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत. जेव्हा एखादं काम या 4ही गोष्टींची पूर्तता करताना, तेव्हा ते खऱ्या अर्थाने इकिगाई बनतं. आणि हे कायम लक्षात ठेवा, हा जीवनाचा उद्देश असा एका रात्रीत चमत्कारासारखा सापडत नसतो, तर तो वर्षानुवर्षे मेहनत घेऊन हळूहळू बनवावा लागतो. आता कदाचित असं वाटू शकतं की अरे यार, आता वय झालंय, आता खूप उशीर झालाय. तर हा 39 वर्षांचा आकडा नक्कीच दिलासा देईल. जगभरात करिअर बदलणाऱ्या लोकांचा सरासरी वय चक्क 39 वर्ष आहे. त्यामुळे सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नसतो, हे नक्की. आणि आणखी एक भारी गोष्ट म्हणजे सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार जेव्हा आवडीच्या छंदासाठी किंवा साईड प्रोजेक्टसाठी वेळ काढला जातो, तेव्हा सध्याच्या नोकरीतली कार्यक्षमता देखील सुधारते. जास्त क्रिएटिव्ह बनता येतं आणि ताणही खूप कमी होतो. त्यामुळे हे दोन्ही एकाच वेळी मॅनेज करणं फक्त शक्यच नाही, तर खूप फायदेशीर सुद्धा आहे. शेवटी आपण या सविस्तर विश्लेषणाच्या निष्कर्षापर्यंत आलो आहोत.
आता वेळ आलीये स्वतःला एक अतिशय पॉवरफुल आणि प्रामाणिक प्रश्न विचारण्याची. हा वरवर सुरक्षित वाटणारा पण आतून पूर्णपणे गुदमरून टाकणारा सोन्याचा पिंजरा असाच आयुष्यभर कुलूपबंद ठेवायचा आहे, की आजच आत्ताच एका नवीन आवडीची आणि एका नव्या भविष्याची पेरणी करायची? आतला तो खरा आवाज दाबू नका. आज आपण जे टप्पे पाहिलेत ते नक्की अंमलात आणून बघा. मला खात्री आहे की आजचं हे विश्लेषण खऱ्या समाधानाचा मार्ग शोधण्यासाठी नक्कीच एक नवी दिशा देईल. इथवर सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.